मुळामध्ये ठाकरे ब्रँड हा हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे गेल्यानंतरच तिथे हे लोकांनी संपवला. कारण का ज्या दिवशी उद्धव ठाकरेंनी हिंदुत्व सोडलं त्याच दिवशी ठाकरे ब्रँडला संपवण्याची त्यांनी सुरुवात केलेली आहे. आणि म्हणून त्यांच्या आजूबाजूच्या लोकांना आता कळलेलं आहे की आता उद्धव ठाकरे हा 15 तारखेनंतर राज ठाकरेंचा पण होणार नाही आहे, मग आमचा काय होणार. आणि म्हणून आता हे सगळे जे काही मोठे महत्त्वाचे निर्णय ते तुम्हाला दिसायला लागलेले आहेत. आता तर खूप काही पुढे व्हायचं आहे, अजूनपर्यंत 15 तारीख उजाडायची आहे टप्प्याटप्प्याने. म्हणून उद्धवजींना सांगेन, थोडा शरीराची क्षमता वाढवा, धक्का घेण्याची जरा थोडी क्षमता अजून वाढवा. अभी तो खेळ खूप बाकी आहे. सर, मुंबई महानगरपालिकेचा महापौर हिंदी की हिंदू यावर सध्या वाद सुरू आहे. तुम्ही ट्विट देखील सूचित केलं होतं, त्या संदर्भात काय? मुंबई महापालिकेचा महापौर जो आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी स्पष्ट केलेला आहे, आमची भूमिका स्पष्ट आहे. मुंबई महापालिकेचा महापौर हा हिंदूच होणार, मराठीत होणार आणि तो महायुतीचाच होणार. आणि म्हणून आज जे सकाळी मी सांगितलेलं, आम्ही हिंदू आहोत, उर्दू नाही. कारण का ठाकरेंच्या कुठल्याही विचाराच्या महापौरला तुम्ही बसवलं तर मुंबईमध्ये उर्दू शाळाच वाढणार आहेत, उर्दू भवन तयार होणार आहे. कारण का उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असतानाच्या काळामध्ये नवाब मलिकाच्या पत्रावर त्यांनी मुंबईमध्ये उर्दू भवन चालू करण्याचे काम सुरू केलं होतं. मुंबईमध्ये मराठी शाळा किती कमी झाल्या आहेत बघा, आणि उर्दू शाळा किती वाढल्या आहेत बघा. मग जसं आता मदरसामध्ये आता जसं उर्दू शिकवायला सुरू झालेले आहेत ना, तसं उद्या ठाकरेंची सत्ता आली तर मराठी शाळा बंद करून तिथे उर्दू शाळा सुरू करतील. म्हणून मी स्पष्ट करून टाकलेलं आहे की आम्ही हिंदू आहोत, उर्दू नाही. आमच्या मुंबईमध्ये, आमच्या महाराष्ट्रामध्ये हिंदूच चालणार आणि मराठीच बोलणार.